हिंगोली सेनगाव तालुका नुकसानग्रस्त यादीत न आल्यानं ठाकरे शिवसेना आक्रमक। खराब झालेला सोयाबीन सेनगाव तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकला। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। राज्य सरकारनं मदतीच्या विशेष पॅकेजमधून वगळल्यानं नांदेडमधील शेतकरी आक्रमक। सरकारनं आम्हाला गांजा लागवडीची परवानगी द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। जळगावात मवियाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं। जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही, मवियाच्या नेत्यांचा इशारा। लातूरमध्ये संभाजी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 1.5 लाख रुपये देण्याची मागणी। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। पंढरपूरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संताप। नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याच्या आणि भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पंढरपूर पुणे पालखी मार्ग रोखला। जनावरांसह शेतकऱ्यांचं आंदोलन। बीडच्या परळी तालुक्यात किसान सभेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी। शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्ह्याला वगळलं। नांदेडच्या मुखेडमधील शेतकरी आक्रमक। तहसील कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी। अतिवृष्टी भरपाईसाठी सरकारच्या विशेष मदत पॅकेजमधून अमरावतीच्या 8 तालुक्यांना डावललं। जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी केवळ 6 तालुक्यांना मदत मिळणार। शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण। हिंगोलीत गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयावर आंदोलन। सरकार विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांची निदर्शनं। सरकारची मदत तुटपुंजी म्हणत शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त। लातूरच्या मुरुड अकोला परिसरात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। गातेगाव पोलिसांकडून 10 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना। वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात घट। जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी तेजी अनुभवलेल्या हळदीच्या दरात घसरण। कांडी हळदीला प्रति क्विंटल 10,600 ते 11,930 रुपयांचा भाव। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचं म्हणून आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो। शेतकरी कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य। शेतकरी संकटात असताना मंत्र्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा। मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा। मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्यावर जळगावमधील शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त। मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाच्या जीआर विरोधात नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा। काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांसह इतर नेते सहभागी। यवतमाळमध्ये आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती मोर्चा। एसटी प्रवर्गातून इतरांना आरक्षण न देण्याची मागणी। पोस्टल मैदान ते संविधान चौकापर्यंत मोर्चा। अहिल्यानगरच्या राहाता तहसीलवर आदिवासी समाजाचा मोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करू नये, आदिवासी समाजाची मागणी। नांदेडमध्ये बंजारा आरक्षणाच्या मागणीसाठी निराळा तांडामध्ये मागच्या 5 दिवसांपासून उपोषण। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला 72 तासांचा संप अखेर मागे। सरकारनं वाटाघाटी करण्याबाबत अनुकूलता दाखवल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला। नांदेडमध्ये मागच्या 8 वर्षापासून शासकीय आयटीआय वसतिगृह बंद। वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। वसतिगृह बंद असल्यानं विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय आर्थिक भुर्दंड। सोलापूरच्या करमाळ्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा। आमदार संग्राम जगताप मोर्चात सहभागी। करमाळ्यात हिंदू बांधवांवर अन्याय, पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, संग्राम जगताप यांची मागणी। हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध। तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची मागणी। परभणीच्या पाथरी तालुक्यातील रामपुरीत ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। 15व्या वित्त आयोगामार्फत झालेल्या कामांच्या चौकशीच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन। ग्रामस्थांचं गोदावरीच्या पात्रातच आंदोलन। दिवाळीच्या तोंडावर गोकुळ दूध संघाकडून 40% डिबेंचर रक्कम कपात। जिल्ह्यातील दूध संस्था चालकांची आक्रमक भूमिका। डिबेंचर रक्कम कपातीच्या निषेधार्थ गोकुळ समोरच लाक्षणिक उपोषण। भोरमधील उतरवली इथल्या प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात बैठक। प्रांत अधिकारी भूसंपादन आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची स्थानिक शेतकऱ्यांसोबत बैठक। शेतकऱ्यांचा एमआयडीसीला तीव्र विरोध। अधिकाऱ्यांसमोरच जोरदार घोषणाबाजी।
सोलापूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. गवई यांच्यावर झालेल्या बूटफेकीच्या निषेधार्थ सरकारनं संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या कणकवलीत मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान, हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरचं विदारक चित्र समोर. नदीकाठची शेती, पाईपलाईन, विद्युत पंप सर्व काही वाहून गेलं. अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र, विद्युत खांब ही जमीनदोस्त. धुळे जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 87% तर 45 लघु प्रकल्पांमध्ये 89% जलसाठा उपलब्ध. वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ. 85 पैकी तब्बल 84 लघु प्रकल्प काठोकाठ भरले. मुबलक जलसाठ्यामुळे रब्बी हंगामातील सिंचनासाठी शेतकऱ्यांना दिलासा. बोईसर तारापूर एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन माण गावच्या हद्दीत फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. गोंदिया जिल्ह्यातील 500हून अधिक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शाळांसाठी अतिरिक्त 10 कोटींची गरज. जिल्हा परिषद अध्यक्षांची शासनाकडे मागणी. इचलकरंजी महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांना 20,000 रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय. पालिका आयुक्त आणि प्रशासक पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय. रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगरमधील पेट्रोल पंपावर दरोडा प्रकरणात 5 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. दरोडा प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू. तर दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर देखील लंपास केले. नाशिक मधील सरकारवाडा गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई. नुकताच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला पोलिसांनी केली अटक. शहरातील गुन्हेगारी विरोधात पोलिसांचं निर्णायक पाऊल. बीडमध्ये पवनचक्की कंपनीकडे मोबदला मागणाऱ्या, नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसाची धमकी. कंपनीनं मोबदला दिला नाही म्हणून शेतकऱ्यानं काम थांबवलं. शेतकऱ्यानं काम थांबवलं म्हणून पोलिसाची धमकी. परभणी शहरात वाहतूक कोंडी आणि बसस्थानक परिसरात असुविधा. गंगाखेड रोडवर दुसरं बसस्थानक उभारण्याची मागणी. नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परिवहन मंत्र्यांकडे मागणी.